काय म्हणतं माका माहितच ना. तुका बराच येता मग जेवणातला. हुशार असतो हुशारच. वा कानात घाण बघ ती शी. तुला नको तुला नको ते मी सांगते कोणतं करायचं. त्याच्यासोबत बटर काढतात. असा कमी लागतो. मग कसं जास्त लागतं. जास्त नाही लावायचं असतो. आधी आधी टमी आधी कमी कर मग बटर टम्मी काय होतं ते बायकोचं प्रेम आहे हे टम्मीवरती. काय नाही थोडी 15 दिवसात मी मग तुझं अगोदर बायकोवरचं प्रेम. भाकरी पराठे मटण आणि काय कोबीची भाजी वडे वडे आणि काय छान खाल्लं. त्याच्यामुळे एकच खाता टम्मी बाहेर येते. अतूट असलेलं बायकोचं प्रेम नवऱ्यावरती. हो 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 हो. चालो चालो करा आपलं. दाखवायचं नसतं नाही. बायको म्हणता लोकांका दाखवता नसतं नजर लागता काय नाही. जे आपल्यावर प्रेम करणारे असतात ना ते कसं माहिती प्रेमाने बघतात. बघ पण प्रेमाने असं ती कहावत आहे. एकच करू. एकच कर 2 कर 4 कर 3 कर जितना मागताय उतनाच कर. श्री मागे श्रीला द्या ते काय एकटे हो. कोलिम खाते की डाळी सोबत काय पण दे आपल्याला काय आता खायचंच आहे. हा आणि डाळी सोबत खायचं. आता काय असत त्या गप गुमान खावचा तेव्हा औषधे मेच्या शेवते या दे झालं 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 काय आता तू बोलतोय. आता तू कसा तू म्हणते ते पूर्व दिशा ना. माझं तेवढं आहे. ऐकवतं तेवढा ऐकायचा बास. डाळ उसळ टेस्ट करूया. गोलीम दे बघू. गोलीम गोलीम त्याच्यावर टाक डाळीवर. माझा शनिवार आहे. मग मीठ खाऊन डाळी सोबत भाकरी भाजते. ठीक आहे तुला मला नाही. ठीक आहे. हो माहित तुला आहे तुला बनवलंस तू. मग खयत ते हंड सांगू. आज काय बनवतो. कल काय खायचे बनवलं पापड. रव्याचे आता पण रव्याचे हे गप गीते रव्याचे लय मगज लागेल. किती त्यांना वेळ लागतो शिजवायला. वेळचं पण तसंच होणार. मला सासून कामाक लावला सुने. असं काय नाही. वडे बनव वडे नाही सॉरी पापड रव्याचे. आज खायचे बनवतं साबुदाणा. ह्याचे फोव्याचे मस्त होतात आणि फोव्याची बनवायला मशीन पाहिजे. पटकन होतं आमच्याकडे आहे ना मशीन. हा पापडाची मशीन. अगे तो ह्याच्यासारखं असता पोट पाड्याने वरना दाबायचा असा चपाती. आमच्याकडे कधीची घेतलेली आहे. तसाच ता आहे पण नाही म्हणतात दांडकव तू ऐकला नाही तर. उद्या माका माझी सासून दानकव तू दानकव दांडकव तू काय नाही. दानकव तुमचं कसं करा आता नको करू माका काय असा ऐकलं काय. मी नाही हा सांगत तर गप गुमान ऐकायचा नाही करायचा. काय केलं नाही ते विचार. आता सांगताना ते रवा बनव पापड. आज तगड़ा बारिश होने वाला है. हाँ
नमस्कार, मी आशिष राव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या ब्लॉग मध्ये. तर कालचा ब्लॉग बघितला असेल. क्या हुआ बिरसिंग? काल इथपर्यंत आम्ही पूर्ण केला होता इथपर्यंत. आता जो राहिला इथून कोपरा तो आज दुपारपर्यंत पूर्ण होऊन जाईल आज पूर्णपणे. तर आज देखील आम्ही ह्या बागेमध्ये खत टाकतोय. आपण आलो इथं, गाडी अशीच घेऊन आलाय. मोटरसायकल आपण तिथे लावली. तो आता जाणार तिकडे पोल्ट्रीमध्ये, कारण त्याला कलर काम दिलेलं आहे. तर तो कलर काढतोय. गाडी पोचवलं नाही ते मला बोला डायरेक्ट या बागेमध्ये ये. तर मी आत्ता जस्ट आलोय. तर ते ह्यांच्याकडून काम करून घेतोय. कारण काल त्यांनी घाईघाईमध्ये ना त्यांना डबल काम लागलंय. तिकडे चरी ओढताना ना, माती ओढताना अर्धी ओढलं नाही, अर्धी ओढलं नाही, म्हणून त्यांना परत डबल काम लागलंय. तर त्यांना काल त्यांची ब्रीफिंग झाली व्यवस्थित, चांगलं मस्तपैकी. तर आज त्यांनी तसं केलं नाही, तर आज मग काय त्यांचं खरं नाही. तर ते तिकडे परत माती ओढतायत 6 जण. आम्ही आता इकडे खत टाकतोय. तर अशा शेवटपर्यंत ब्लॉगमध्ये आपण कंटिन्यू राहा. थोडा खोकला लागलाय. खोकला यासाठी लागलाय, जास्त ऑइली खाऊन ना. काल परत आम्ही धुमावडीमध्ये गेलो होतो, बघितलं असेल तुम्ही तो. त्याच्यानंतर आम्ही आलो लेट. तर ब्लॉग तो मग त्याच्यानंतर आपण काय शूट केलंच नाही लेट आल्याच्यानंतर. आणि तिकडे देखील नाही, तिकडे कसं सगळं वार्तावरण म्हणजे हे चालू होतं जरा गप्पा गोष्टी, त्याच्यामुळे तिकडचं देखील राहून गेलं. तर लेट आल्याच्यानंतर काल पण ऑइली, आज पण ऑइली, आणि सलग आता ऑइलीच खातोय. पराठे वगैरे जे काय आहे, पराठे संपले आज. त्याच्यामुळे आज जरा खाताना थोडा जरा खोकला वाढलाय. तर ऑइली खायला आता जरा कमी केलं पाहिजे. तर ह्या 6 जणांना प्रत्येकानं एक लाईन दिलेली आहे. म्हणजे आपापली लाईन घेऊन जा आणि ती पूर्ण करा लाईन. त्या एका कलमाची फांदी देखील तिकडे तुटलेली आहे. क्या पूरा हुआ बुढ़न? कौन सा? ये लाइन किसने पकड़ा है? ये लाइन पकड़ो. हाँ ये लाइन पकड़ो. ये जाओ शुरू से लेके आओ. ये वाली लाइन. हाँ पीछे से लेकर, पीछे से उधर से सीधे से. हाँ नहीं रहा है समझा. इकडे तर आहे कलर काम चालू चाबूक मध्ये. पेंटर शिबू दादा आणि आशित. चोर तो काय काम चोरी है, वो तो उसको का बोल के कुछ फायदा नहीं. शिबू दादा डाकपोडीचे हो ते. मित्र हो, कलमांना तर आपलं खत घालून तर पूर्णपणे झालंय. तर आत्ताची ट्रिप आपण दुसरं खत आणलंय, जे की माशापासून बनलेलं ते खत आणलंय. ते खत आम्ही आता काजूंना, जांभींना घालतोय. जांभींना अर्धा घमेल ते घालतोय खत. आणि केमिकल, कारण जे सेंद्रिय होतं खत ते फक्त कलमांनाच होतं. आणि दुसरं खत आणलंय ते आता जांभींना आहे. तर चढ तर खोदलेच होते, ज्यांना खोदले नाही तिथं एक जोडी लावलेली आहे. पिंटू जिसमें नहीं रहेगा ना उसको कटार को भी मारो. हाँ कटल का पेड़ उधर भी नहीं मारा है ना, वो नीचे है देखो उधर एक. हाँ कटल का भी मार दो. नारियल को भी मारने का है, सबको. जो पेड़ है सबको मारने का. वो अमरूद का भी मार दो. अमरूद आधा घमेल तो डालने का है, सबको डालने का है. तर हे फक्त ह्यांना यायचं आहे. जांभी, परत फणस, नारलिनी, आपले रतांबिनी आहेत त्यांना. बुड्डोन क्या हाल चाल. उधर कटल का भी पेड़ है, उसको भी डालो. हाँ उसको भी डालने का है. ये पीछे कटल का पेड़ है, वो खा दिया कटल वाला. और जिसको काजू को नहीं रहेगा ना चर, उसको
मारने को बोलो उनको चरी। हाँ ये क्या इधर है पीछे? हाँ आवाज देने का उनको, ठीक है। दबा के चालताय दबा के. तर अशा प्रकारे आमची ती बाग तर पूर्ण झालेली आहे खत घालून. जांभी देखील झालेत. एक जोडी ठेवली आहे तिथे कारण जांभीचे आहेत ना त्याचे चर हुरायचे राहिले बाकी आहेत. आंब्याचे तेवढे म्हणजे कल्पाच्या झाडाचे तेवढे सर्व हुरून झालेत. जांभीचे तेवढे राहिले त्याच्यामुळे एक जोडी म्हणजे जिथं जो राहणार होते ना त्यांनाच ठेवले तिथे. बाकीच्यांना सर्वांना घेऊन आलोय. पाठीत सर्व लुंडार बसलेला हा कळप पूर्ण. इकडचे जे आहेत तेवढे त्यांना सर्वांना घेऊन आलो इकडे. तर आता झालाय आमचा तो लंच टाइम. वाजलाय 1:05 झालेत. तर जायपर्यंत 5 मिनिटं लागतील. भूक तर देखील लागलेली आहे. तर जाऊया आता पोटपूजा करूया. पोटपूजा केल्यानंतर भेटू काहीच वेळानंतर. नवीन बागेमध्ये आलोय दुपारनंतरला. खत टाकायचं खालून चालू केलंय. खत हे खालून चालू केलं याच्यासाठी की जाताना एक ट्रिप घेऊन गेले होते. 8 गोणी गेल्या होत्या आणि ह्या तिघांना ठेवले मी खत घेऊन जायला. तर तिघजण गोणी घेऊन जात आहेत. 40 किलोची बॅग आहे. सुपिका फक्त खत आम्ही या कलबांना टाकतोय. ह्या छोट्या कलबांना एका कलबाला 5 किलो टाकतोय. असे 40 किलोची बॅग असल्यामुळे 8 कलब करतोय एका बॅगेमध्ये. तर इथपर्यंत तर आलेत. खालचा भाग पूर्ण केलाय इथपर्यंत. आता इथून वरचा भाग आहे तो काय त्याला आता 1-1.5 तास जाईल तो होईल. इकडे बकरी चरतायत वाटतं. आवाज येतोय. बकरी लाय लागतं निचेवाल्याने. तर सर्व तर तिकडे टाकतायत आहेत आणि 2 जण मागून हुरायला ठेवलेत. कारण हा कसा चर ना हा छोटा आहे त्याच्यामुळे 2घांना ठेवले हुरायला. बाकीच्यांना घालायला 6 जण घालायला आहेत. 2 आपले केमिकल वरती आहेत आणि 3 जण घेऊन जात आहेत. असे सर्वांना कामं ही वाटून दिलेली आहेत. आता ह्या लाईनीमध्ये नेऊन टाकतात. हे बघा इकडे आहेत 2 जण. एक घेऊन गेला ते 1 जण खाली टाकले. त्या चांगलं हे जे सर्व आहे ना पावसाने धुपून गेले. तर ह्या वर्षी देखील तसंच होणार आहे. तर त्याच्या आता पडलो असतो मी त्याच्या अगोदर पाण्याची निगा लावली पाहिजे. लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल. तर आता आम्ही जेवायला बसतोय. आम्ही दोघंच. पप्पा तर बोलतात लेट जेवल्यामुळे त्यांना जेवायला नकोय. तर आई आणि श्री बाबा आमचा गेलाय सागव्यामध्ये. जे की उद्या येणार कालवा. ती कालवा आणून गेली त्याच्यामुळे आम्ही इथंच बसते. बाहेर नाही बसत आहे. दोघंच असल्यामुळे. तर आज शनिवार असल्यामुळे बुकूचा उपवास. तर त्याच्यासाठी चवळीची भाजीली पापड. माझ्यासाठी आज पप्पांच्याकडे होते पार्टी तर त्यांनी आणलं होतं चिकन. तर ते मी चिकन मस्तपैकी ताव मारणार आहे त्या चिकनवरती. आपल्याला एनी टाईम कधी पण ते आपले सगळे वार सारखे. चिकन म्हणजे चिकन लवर म्हटल्यानंतर जा आता जेवूया पटापट जेवूया. चिकन म्हटल्यानंतर काय आपलं कसं माहिती एक घास मग जास्त जातात. काल देखील चिकनच होतं. आज देखील पण चिकनच आहे रात्रीच्या जेवणाला. उद्या देखील असेल. काल चिकन म्हणजे काल चिकन नाही खाल्लं. अरे काल चिकन नाही खाल्लं तू? काल नाही खाल्लं मग काल हे होतं ना काय? ओके हा सॉरी. अरे बाबा एवढ्या लवकर बायकोची माझ्या मेमरी जर लॉस झाली असत तर कसा व्हायचा माझा. कसा व्हायचा तर तुम्हीच सांगा कमेंट करून. कसा व्हायचा माझा तर एवढ्या लवकर माझ्या बायकोची मेमरी लॉस झाली असत तर. तर आजचा थंबनेल आणि टायटल देखील तेच असेल. काय
मेमरी लॉस झाली एवढ्या लवकर. चांगले आहे दे. गरम होता थंडी जातो तर पंख्याखाली मस्त हवा लागली असते. एवढं नाही होते मला. अरे होतंय रे, गरम किती होतं. हा सर घे आता. काय घे ते हात पुढे कसे ताटात आहे. असा पकडला आता. अरे हो पण हात मागं घे. असा पकडला होता काय. कसा जेवण बनवलं असता तू. तू बनवलं असता तू छानच म्हणजे खायला. नाही मी बनवलेलं माझं जेवण छानच असतं. हो का. तू नाही तारीफ केली तरी चालेल. हो का मला माहीतच नव्हतं. आता घे. अरे बापरे. चल घे. चला आपण देखील आता जेवूया आणि ब्लॉग देखील आपला इथेच एंड करूया. तर असा होता आजचा दिवसभराचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब देखील करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच भेटू दुसरं बघ. बाय 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 बाय. शुभरात्री. Yeah.